मराठी तडका आईची कढई या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तांदळाची खीर बनवताना तांदूळ 1 किंवा अर्धा तास आधी भिजत ठेवायचे। त्यानंतर त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि छान वाटून घ्यायचं। तर थोडं जाडसर ठेवायचं, म्हणजे जसं की रवा जाड रवा असतो त्याप्रमाणे पाणी न घालता हे छान सुक्कं कोरडं वाटून घ्यायचं। बघू शकताय खूप सुंदर कोरडं असं वाटण झालंय। आता हे सगळं एक साईडला काढून घेऊया आणि खोबरं पण असंच खोबऱ्याचा किस करून घेऊयात। तर मी इथं खोबरं माझ्याकडं ओलं नाही आहे, शक्यतो ओल्या नारळाचा वापर करा। मी ओला नारळ नव्हता त्यामुळे त्याला 2 ते 3 तास भिजत ठेवला आणि त्यानंतर असा बारीक किस करून घेतला। आता आपण मस्त फोडणी देऊयात। छान घरगुती तूप बनवलेलं आहे आणि मी जस्ट आत्ताच म्हणजे हे बनवण्याच्या आधीच खीर बनवण्याआधीच मी तूप बनवलेलं आहे। तर खूप छान त्याला रंग आला आहे आणि तूप पण खूप सुंदर झालेलं आहे। तर त्याच तुपामध्ये मी फोडणी घालते। तर एक पळीभर तूप घेतले आणि तांदूळ जे आपण वाटून ठेवलं होतं ते आधी परतून घेऊया। कोणी डायरेक्ट पण घालतात, पण परतून घेतल्यामुळं त्याचा एक कच्चापणा निघून जातो आणि खीर एकदम चविष्ट तयार होते। ज्या प्रकारे आपण रवा भाजून घेतो त्याच प्रकारे सगळं हे तांदूळ छान भाजून घ्यायचं, परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये खोबऱ्याचा किस ॲड करायचा, तो पण चांगला यामध्ये मिक्स करून छान परतून घ्यायचा। मस्त तुपामुळे खमंग वास येतो। आता हे सगळं परतून झालं की यामध्ये दूध ॲड करायचं। तर मी इथं 2 ग्लास दूध घेतलेलं आहे आणि 2 ग्लास पाण्याचा पण वापर केलेला आहे। पाणी टाकल्यामुळे खीर चांगली राहील, शिजेल लवकर आणि जास्त दुधाचा वापर करावा लागणार नाही। त्यासाठी मी इथे 2 ग्लास पाण्याचा पण वापर केलेला आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आणि गाठी झाल्या नाही पाहिजे याची काळजी घ्यायची। सगळं मिक्स करायचं या प्रकारे बारीक गॅसवरच ह्याला शिजू द्यायचं। पाणी घातल्यामुळं खीर अशी एकदम घट्ट होणार नाही, ती नॉर्मल राहील आणि तुम्ही नंतर पण गरम करून खाऊ शकता अशी ती राहील। फक्त दुधामध्ये जर बनवलं तर ती थोड्या वेळाने थंड झाल्यावर खूप घट्ट होते आणि ती नंतर परत गरम करताना त्यासाठी तुम्हाला दूध ॲड करावंच लागतं। तर पाणी टाकल्यामुळं ते तुम्हाला त्रास होणार नाही। तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढी पातळ तुम्ही खीर बनवू शकता। मला थोडीशी दाटसर हवी त्यामुळे मी थोडी अशी ठेवलेली आहे। ज्या वाटीने मी तांदूळ मोजलेले त्याच वाटीने मी 1.5 वाटी साखर यामध्ये मिक्स करते। पूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचं। साखर यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि काजू आणि बदाम मी एकदम छोटी वाटी काजू आणि बदामचे बारीक बारीक काप करून यामध्ये मिक्स केलेले आहेत आणि थोडीशी साय टाकायची, ज्याने आपल्या खीरची चव खूप सुंदर होणार आहे। घट्ट दुधावरची साय काढून मी यामध्ये मिक्स केलेली आहे, ती पण सगळी मिक्स करायची आणि आता यामध्ये थोडंसं केसर ॲड करूया, ज्याने खीरला कलर खूप छान येईल। आता या खीरमध्ये एक सिक्रेट गोष्ट आपण ॲड करूयात, ती म्हणजे तूप बनवताना जे खाली बेरी उरते ना ती फेकून द्यायची नाही। या प्रकारे तुम्ही खीर किंवा शिरा बनवताना त्याचा उपयोग करू शकता आणि खरंच इतकं सुंदर लागतं ते। त्यामुळं नेक्स्ट टाईम अजिबात हे फेकून देऊ नका। तर मी ते सुद्धा अर्धं यामध्ये मिक्स केलेलं आहे। आता हे मिक्स करून झालं की विलायची पावडर यामध्ये ॲड करायची, सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करायचं। खीर थोडीशी मला घट्ट वाटते त्यामुळे मी थोडंसं दूध यामध्ये ॲड करते आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। तांदूळ अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आणि खीर पण एकदम छान सुंदर अशी तयार झालेली आहे। मस्त मला जशी पाहिजे थोडीशी दाटसर अशी आणि खूप सुंदर खीर झालेली आहे। आता मस्त गरम गरम खायला घ्यायची। अगदी 8 ते 10 माणसांसाठी ही खीर पुरेल इतकी आहे। तर तुम्ही थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी किंवा दुधाचा वापर करू शकता। या प्रकारे खीर आपली तयार आहे। ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।